नमस्कार मित्रांनो, मी निवृत्ती बनकर. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत. मित्रांनो, आपण तर बघतोय आपल्या जिल्ह्यामध्ये, आपल्या तालुक्यामध्ये, आपल्या गावामध्ये रोज काही ना काही घटना घडत असतात. आता तशीच एक घटना घडलेली आहे ती म्हणजे चाकूर तालुक्यातील हिंपळनेर गावामध्ये. मित्रांनो, हिंपळनेर गावामध्ये अशी काही घटना घडून आलेली आहे की ते ऐकून तुम्ही म्हणाल की खरंच असं देखील होऊ शकतं का? तर काय आहे घटना, काय आहे संपूर्ण विषय सविस्तर जाणून घेण्या अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती प्रेस करा, जेणेकरून माझ्या असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वांच्या अगोदर पोहोचत राहतील. पिंपळनेर तालुका चाकोर येथे देवीदास काशीराम पांचाळ यांची परिस्थिती अत्यंत हालाकीची होती आणि पत्नी त्यांच्या शारदाबाई, ज्यांचं की वय 60 होतं. मुलगा होता 24 वर्षाचा. मित्रांनो, त्याचं नाव अजय. तर अजय नावाचा मुलगा एक रात्री आईसोबत वाद घालतो. आईला म्हणतो की आई, मला उद्या स्पर्धा परीक्षेची फी भरायची आहे, मला आताच्या आता पैसे पाहिजे. असं बोलत मुलगा वाद घालू लागला. आई म्हटली, बाळा, सध्या आपले जळतण ओले झालेले आहे, लाकडं पूर्ण ओले झालेले आहे, चूल पेटवण्यासाठी लाकडं नाहीये, गॅस भरून आणणं गरजेचं आहे. तर गॅस भरण्यासाठी हे पैसे द्यावे लागतील. तर तुला काही ना काही करून मी उद्या देते, तू आता शांत हो. तर मुलगा काही केले ऐकत नव्हता. मुलगा ऐकायला तयार नाही आणि मुलगा अजून भांडणं करू लागला. आणि काही ना काही करून आईने मुलाला समजून सांगितले. मुलगा शांत झाला. दुसरा दिवस उजळला आणि दुसऱ्या दिवशी मुलगा आईसोबत नाही तर वडिलांसोबत म्हणजेच देवीदास पांचाळ यांच्यासोबत वाद घालू लागला. वडिलांसोबत वाद करत असताना अशी काही गोष्ट घडून आली की ज्याचा आपण विचारही देखील करू शकत नाही. मित्रांनो, अजय वडिलांना पैसे मागत होता आणि वडील म्हटले की सध्या पैसे नाहीये. असं बोलल्यानंतर अजय नावाचा मुलगा अजून वाद करू लागला आणि वाद करत असताना त्याने रागाच्या भारामध्ये वडिलांसोबत असं काही कृत्य केलं जे की तुम्ही ऐकून विचार देखील करू शकत नाही की असं होऊ शकतं का. मित्रांनो, या रागाच्या भारामध्ये मुलाने थेट वडिलांच्या डोक्यामध्ये लाकूड टाकलं आणि देवीदास पांचाळ हे जागेवरती पडले. घटनास्थळी संपूर्ण नातेवाईक वगैरे पोहोचले, आजूबाजूचे लोक पोहोचले, पोलीस आले, पोलिसांनी पाहणी केली आणि समजून आलं की देवीदास पांचाळ हे मृत्यू पावलेले. मित्रांनो, फक्त परीक्षेसाठी पैसे दिले नाही, स्पर्धा परीक्षेसाठी पैसे दिले नाही म्हणून आपल्या जन्मदात्या बापालाच संपवलं, अशी ही घटना घडून आलेली आहे. ज्याने आपल्याला जग दाखवलं त्याचंच आपण जग संपवून टाकलं, असं हे या अजय नावाच्या मुलाने कृत्य केलेलं आहे. असं कृत्य केल्यामुळं त्याला काय मोकळं सोडू शकत नव्हते आणि मोकळं राहण्याचा त्याला अधिकार देखील नाहीये. तर मित्रांनो, याला चाकोर पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आलं आणि चाकोर पोलिसांनी याच्यावर खुनाचा गुन्हा देखील दाखल केलाय. तर हे असं करणं योग्य गोष्ट आहे का, हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. अशा या राक्षसी वृत्तीच्या मुलाला काय दंड द्यायला हवा, हे देखील कमेंटमध्ये नक्की सांगा. व व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती नक्की प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. चला तर भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत.